श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, जीवन जगत असताना नेहमी परमेश्वराने आपल्याला जे काही दिले त्याबद्दल त्याचे नेहमी आभार मानत राहा. परमेश्वराकडे काही मागण्या अगोदर परमेश्वराला हे सांगा की हे परमेश्वरा, हे भगवंता, तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलं, आजपर्यंत जे काही मला तुम्ही दिलं त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. बाळांनो, आपण फक्त देवाकडे मागत असतो, परंतु आपल्याला जे सर्व काही देवाने दिले त्यासाठी देवाला कधीच धन्यवाद देत नसतो. तर ही सर्वात मोठी चूक आहे. कारण बाळांनो, परमेश्वराकडे फक्त मागायचं आणि परमेश्वराने आपल्याला जे काही दिले त्याबद्दल काहीच विचार करायचं नाही. तर असं करू नका. परमेश्वराकडे काहीतरी मागण्या अगोदर हे नेहमी लक्षात ठेवा की जे काही दिले त्यामध्ये समाधानी राहा. जे काही दिले त्यासाठी देवाचे वेळोवेळी आभार माना. माणूस हा उपकार विसरतो. देवाने आपली एखादी इच्छा पूर्ण केली की आपण पुन्हा देवाचं नावच घेत नाही. बाळांनो, परमेश्वर म्हणूनच प्रत्येकाला सर्व गोष्ट देऊ शकत नाही. कारण प्रत्येकाला सर्व काही मिळाले तर देवाची किंमत शून्य असेल. सर्वाकडे सर्व काही असेल तर कोणीच देवाकडे लक्षसुद्धा देणार नाही. जो तो ज्याचा त्याचा अहंकारामध्ये राहील. म्हणून प्रत्येक व्यक्तीला देवाने काही ना काही गोष्टीची कमी जरूर दिली आहे. कारण देवाला माणसाचा स्वभाव माहीत आहे. माणसाला ज्या दिवशी सर्व काही प्राप्त होतं, तो ज्या वेळेस स्वतंत्र होतो त्यावेळेस त्याला कोणाचीच पर्वा उरत नाही. म्हणून माणसाला हा स्वभाव बघूनच देवाने हे नियोजन केले आहे आणि देवाचे नियोजन कधी चुकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. परमेश्वर होते, परमेश्वर आहेत आणि परमेश्वर कायम राहतील आणि त्याचे नियम कायमस्वरूपी तेच राहतील. म्हणून त्याच्या नियमामध्ये राहा. आपल्याला एखादी गोष्ट मिळाली तर तिचा गर्व करू नका, अहंकारी बनवू नका. मनापासून आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तरी जीवनात नक्कीच काहीतरी चमत्कार होईल. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. बाळांनो, परमेश्वराबद्दल तुम्ही जी माहिती बघत आहात, जी माहिती घेत आहात ती खूप थोडी माहिती आहे. परमेश्वर त्या पलीकडे खूप मोठे आहेत. कथा पुराणामध्ये परमेश्वराचे जे अनुभव सांगितले गेले आहेत ते सुद्धा नक्कीच खरोखर आहेत. बाळांनो, परमेश्वराला आपण जाणून घ्यायला हवं. परमेश्वराने सांगितलेल्या प्रत्येक नियमाचे पालन करायला हवं. परमेश्वराने आपल्याला ज्या मार्गाने जायला सांगितले ते मी त्याच मार्गाने जावं. स्वतःची बुद्धी तिथेच वापरा जिथे गरज आहे. जिथे सर्व काही धार्मिक गोष्टीवर अवलंबून आहे तिथे स्वतःची बुद्धी वापरू नका. थोडंसं नकारात्मकपणे न जाता सकारात्मकतेने विचार करा. हे केल्याने काय होईल याचा विचार करा. बाळांनो, परमेश्वराने जे घडवलं आहे ते काही ना काही कारण आहे, म्हणूनच घडवलं आहे. कारण या पृथ्वीतलावर कुठल्याही कारणाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी हेतू नक्कीच असतो. आज तुम्हाला काही वाईट अनुभव आला असेल तर त्यामागे नक्की काहीतरी हेतू असणारच आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला चांगलं अनुभव आला असेल तर त्यामागे देखील काहीतरी हेतूच असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट काहीतरी साध्य करण्यासाठीच होत असते. तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये जन्म का दिला हेही एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तरही कधी ना कधी तुम्हाला एखाद्या अनुभवातून मिळणार आहे. फक्त अनुभवातून शिकायला काहीतरी मिळते हे महत्त्वाचं आहे.
जो संकेत समजू शकतो, जो अनुभव जाणून घेऊ शकतो, तो व्यक्ती जीवनात कधीच हारत नाही. जिंकण्यासाठी फक्त बुद्धी आणि ताकदच नव्हे तर विचार करण्याची क्षमता देखील हवी. खेळ हा बळाचा सुद्धा किंवा बुद्धीचा सुद्धा तिथे गनिमी कावा हा करावाच लागतो. म्हणून बाळांनो, नेहमी लक्षात ठेवा, शक्तीपेक्षा बुद्धी कधीही श्रेष्ठ ठरत असते. बुद्धीने एखाद्या गोष्टीला आपण जवळही आणू शकतो आणि लांबही करू शकतो. त्यासाठी आपली विचार करण्याची क्षमता जास्त मोठी हवी. ब्रह्मनायकाच्या जीवनामध्ये आपल्याला जे काही घडले ते प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला हवी. जेव्हा आपण देवाबद्दल आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला नवनवीन काहीतरी गोष्ट शिकायला मिळतात. जो व्यक्ती ज्ञानाने खूप मोठा आहे, तो जीवनात काहीतरी मोठाच करून दाखवतो. पैसा आहे, परंतु ज्ञान नसेल तर त्या पैशाचाही योग्य वापर करता येत नाही. ज्याला बुद्धी आहे, तो 1 रुपयापासून 10 रुपये तयार करतो आणि ज्याला बुद्धी नाही, तो 10 रुपयापासून 5 रुपयापर्यंत, 2 रुपयापर्यंत येत असतो. म्हणून लक्षात घ्या, बुद्धी ही सर्वश्रेष्ठ आहे. श्रीकृष्णाने प्रत्येक वेळेस युद्ध नाही केलं, प्रत्येक वेळेस बुद्धीचा वापर केला. म्हणून बुद्धीचा वापर करा. आपल्याला जे मार्गदर्शन करतात त्याचं ऐकत चला. स्वतःच्या विचारावर काहीतरी नियंत्रण ठेवा, त्यांना चालना द्या. विचार कसे करायचे हे अगोदर आपल्या मनाला सांगा. नाहीतर विचार करताय आणि ते विचार चुकीचे करता तर मग जीवनात तुमच्या फक्त नकारात्मक असेल. विचार माणसाने तेच करावे ज्याचा आपल्याला फायदा आहे, ज्याच्यापासून आपलं काहीतरी चांगलं होणार आहे असे विचार करा. विनाकारण याचं वाईट होईल, त्याचं वाईट होईल. विनाकारण यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, लोकांबद्दल विचार करूच नका. करायचं तर स्वतःबद्दल विचार करा, स्वतःच्या प्रगतीबद्दल विचार करा. काहीतरी 4 पैसे कमवण्याचा विचार करा, ना की नकारात्मक विचार करा. बाळांनो, जसा विचार तसा आयुष्य आणि जसा आयुष्य तसाच भविष्य. म्हणून भविष्यात तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर तुम्हाला आत्तापासून सुरुवात करावी लागेल. सर्व काही फक्त तुम्ही परमेश्वरावरच सोडून देत असाल आणि स्वतः काहीच करत नसाल तर त्याचा काहीच फायदा तुम्हाला होणार नाही. परमेश्वराची भक्ती नक्की करा. परमेश्वराची जी काही सेवा आहे, पूजा आहे, ते सर्व काही करा. परंतु त्याचा बरोबर आपलं कर्म कधीच विसरू नका. कारण ज्याचं कर्म चांगलं त्याला देवाने जरूर प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी त्याची निवड केली आहे. म्हणून बाळांनो, आपलं कर्म आपल्या हातात आहे. देवाच्या हातामध्ये सर्व काही आहे. परंतु देव आपली परीक्षा बघत आहे. एक दिवस सर्व काही बदलणार आहे. फक्त विश्वास ठेवा. देवाची कृपा तुमच्यावर देखील होणार आहे. परमेश्वराने ज्या दिवशी त्या पूर्ती तलावर तुम्हाला जन्माला घातलं, त्याच दिवशी तुमचं भविष्य त्याने लिहून ठेवलं आणि जे व्हायचे आहे ते होणारच आहे. तुम्ही कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी ते कुणी रोखू शकणार नाही. कुणी रोखू शकेल तर ते फक्त तुमचं कर्म. तुमचं भविष्यात जरी वाईट लिहिलं असेल आणि त्याचं कर्म तुम्हाला चांगला असला तरी भविष्यात तुमचं वाईट होणार नाही. कारण देवाला माहीत आहे हा चांगला माणूस आहे. त्यांनी आतापर्यंत फक्त चांगल्या गोष्टी केले. थोडीफार चुका होताच असतात. त्या चुकांना सावरून त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. देवाला माहीत असेल की ज्याच्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे, देवाला माहीत असेल की हा सच्चा भक्त आहे, देवाला माहीत असेल की ज्याच्यासाठी सर्व चांगल्या गोष्टीचा आपण निवडायला हव्यात. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, देवही तुमचा विचार करेल. जेव्हा तुम्ही सर्वाचा विचार करा, देवही तुमचं भविष्य चांगलं घडवेल. तुम्ही तुमचं कर्म चांगलं घडवा. म्हणून कर्म चांगलं तर आयुष्य आणि भविष्य दोन्ही चांगलं
आजचा हा सुंदर व्हिडिओ देवाने खूप खास तुमच्यासाठीच पाठवला होता. म्हणून बाळांनो, आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला खरोखर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असे सुंदर महत्त्वाचे भक्तिमय व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय सुंदर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.